मित्रांनो, केजी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। असाच सपोर्ट करा, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर घंटी दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच येतील। तर आज चोराडे येथे आपण आलेलो आहे। तर चोराडे येथे आज कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, चोराडेकरांचा 15-55 शंभर सेमीसाठी पात्र ठरलाय। आंबेगावकरांचा तुफान आणि राजा पण सेमीसाठी पात्र ठरलाय। आज कशी गाडी पळाली हो? गाडी एकदम जोरात पळाली, काय विषय होय। कसं नियोजन लावलेलं का? घरची काय घरचीच गाडी आहे, त्यामुळे काय नियोजन घरचा साज आहे म्हणजे। 3-4 महिन्यात हाणली गाडी आज पहिल्यांदा। होय, तो आदतलाच पळत, काय विषय पळाली गाडी चांगली। तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा बरं का। अभिनंदन। वाघेरीकरांचा कांच्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय। जुन्या कांच्याची जागा चालवत होतो, हिंद केसरी कांच्याची, आज सेमीसाठी पात्र। आज कोणासोबत पळाला? संभाव्य होय होय। कशी गाडी पळाली हो आज? सुट्टी पळाली ना। आणि ही नवीन खरेदी पण सेमी पास झाला। ह्याचं नाव काय हो? माहिब्या। 40 गावून शेट बोललेले मला। त्याच्या कोणासंग आज पायरा होता? बापू शेट चोराडे यांचा नवीन खरेदी आदत आहे। होय, आदत पहिला आहे, आदत कोंड आहे संभा म्हणून। शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। शेरेकरांचा मुंगळा पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे। आज कोणासोबत पायरा होता मुंगळाचा? आंबेगावकरांचा बाबा। होय, कशी गाडी पळाली आज? चांगली पळाली गाडी। चांगली पळाली ना। हो, आज कसं नियोजन केलं? नियोजन काल झालं रात्री। होय, हो, शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला। अंबरनाथ वाटेगाव यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल आणि पैलवान पण सेमीसाठी पात्र ठरलाय। आज कशी गाडी पळाली भाई? गाडी लय पळाली। होय, घरचीच गाडी आज। हा, घरचं नियोजन केलं आणि गाडी पळाल्या। शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। मित्रांनो, घरणीकरांचा वाशा पण सेमीसाठी पात्र ठरलाय। मित्रांनो, मिल्का शेट पण सेमीसाठी पात्र ठरलाय। त्याच्यासोबत पळायला कोणेगावचा रुबाब। हा रुबाब आहे, गाडी सेमीसाठी पात्र ठरली आहे। आज कशी पळाली जोडी बघितली का कोणी? हा, एक नंबर। एक नंबर ना। आज कसं मैदान कसं आहे? आज मैदान चांगलं आहे। चांगला आहे ना, एक नंबर चांगले। तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी। धन्यवाद। मित्रांनो, खातवळकरांचा राजा पण सेमीसाठी पात्र ठरला। आज कसं पाहायला राजा? आज एकदम खट्ट पळाला। खट पाहायला ना। दुसऱ्यापासून आमचं पायरा करू चालू होती, ती चौशात झाला। हा, आणि काम केलं की त्यांनी गट पास केला सेमीसाठी पात्र। शुभेच्छा तुम्हाला। तांदळगावकरांचा काजू पण सेमीसाठी पात्र ठरलाय। बाबा, आज कोणासोबत पळाला होतो? कुठल्या बैलासोबत पळाला आज? हातवळचा राजा। होय, कशी गाडी बघितली का पळाली? कशी पळाली? एक नंबर। एक नंबर ना। तुळलं काढलं तुळलं। बाबा, तुम्हाला हे नाद कधीपासून? 4 वर्ष झाली। होय, 4 वर्ष झाले या नादात पडल्या। होय, शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी। किवळकरांचा सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरलाय। आज कशी गाडी पळाली? गाडी चांगलीच पळाली आमची। मागच्या मैदानात आम्ही वडगावमध्ये 2 नंबर केलेला। तीच गाडी आम्ही पहिला कंटिन्यू ठेवला। अतुल शेटनी पण आमच्या शब्दाला मान देऊन बैल इथे घेऊन आले। आज गाडी चांगली पळाली। बारोड्यावर मांडवेकरांनी गाडी आणली। गाडी सेमीला पण चांगली कामगिरी करायला अशी अपेक्षा आहे। कुठल्या पायरा होता आज? घरणीकरांचा वाशा, अतुल शेट पवारांचा। शुभेच्छा सेमीसाठी। आंबेगावकरांचा सांगली एक्सप्रेस बाब्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय। आज कशी गाडी पळाली? कशी गाडी पळाली? चांगली पळाली। आज पायरा कोणासोबत होता? आज शेरेकरांचा मुगळा। होय, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। हो, चालतं। डीके धाबा इस्लामपूर डीके आबांचा पक्ष पण सेमीसाठी पात्र ठरलाय। मित्रांनो, शेनेवडेकरांचा चुंबळ पण सेमीसाठी पात्र ठरलाय। आज कशी भाई गाडी पळाली होती? चांगली पळाली। आज कोणासोबत होता पायरा? घरची जोडी। घरची जोडी होय। त्यासोबत कुठला होता? थायमान होता का? अरे मग चांगली गाडी पळाली। आज नियोजन जोरात केले घरचं म्हणलं साजा। पहिल्यांदाच आज पळवली। होय, चुंबळ्यासोबत हा थायमान तुमचा पळाला ना। हो, तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी। मित्रांनो, गोरेगावकरांचा पवन पण सेमीसाठी पात्र ठरलाय।
आज कुठला पायरा होता पवन सोबत? शंभो होता शंभो कोणत्या गावचा? मदने साहेबांचा शंभो. हा कशी गाडी पळाली? पायरा चांगला होता आज. गाडी एक नंबर पळाली गाडी. हा एक नंबर मध्ये तोंडातला लई गाडी पळाली. हा त्यामुळे आज आम्हाला भरपूर आनंद झालाय. दादा महाराजांचा पवन हा. आहे रेगाव वांगीकरांचा. हा दादा महाराज इतकं नाही बेताळ भक्त त्यांचा पवन आहे. तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी. थँक्यू. कुठल्या गावावरून आलाय? कलेडोन. आज गट पास झालाय सेमीसाठी पात्र. नाव काय ह्याचं? त्याचं नाव महाराज. महाराज होय. आणि त्यासोबत कुठला पाहिला? त्याच्यासमोर आमच्या गावचाच पाहिला चॅम्पियन. चॅम्पियन. कुठला हा चॅम्पियन का? चॅम्पियन मग आज गावची गाडी आणि गट पास झालाय झाला. है ना? हो मग आता आनंद आहे. आनंद. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो श्याम आष्टेकरांचा लक्की पण सेमीसाठी पात्र ठरलाय. मित्रांनो वडकीकरांचा वाईट गोल्ड पक्षा पण सेमीसाठी पात्र ठरला. सुंदर अशी गाडी पाहिली डी कॅबांच्या पक्षासोबत सेमीसाठी पात्र. शिरसवडीकरांची रायफल पण सेमीसाठी पात्र ठरली. सुंदर अशी गाडी पाहिली श्याम आष्टेकरांचा लक्की आणि रायफल. आज कसं नियोजन केलेलं आहे? नियोजन अगोदरच झालं होतं या मैदानाचं. कुशेगावकडून हे पळायचं होतं मैदान. हा पहिला एक नंबर आम्ही आंबोटा केला होता ना लक्कीने आम्ही. हा त्यामुळे एकदा एक मैदान म्हणलं हा नाही गाडी म्हणून नियोजन झालं. आता शिरसवडीकरांचा रायफल सगळ्या महाराष्ट्रात झालंय नाव. आता काय सांगताल त्याच्याबद्दल? झालंय नाव तर त्यानंच नाव करून दिलंय. बैलानं नाव करून दिलंय. त्यात आमचा वाटा म्हणजे आमचा फक्त सांभाळायचा वाटा आहे त्याच्यात. त्यानंच का जाऊन दिलंय की बाबा मी कोण आहे ती सगळ्याला दाखवून दिले. 2 कांदी बैल पळतोय. कुशेगाव आता 2 फेर परवा उजवीनं पळाला. आज आता फेरा डावीनं पळाला. त्याचं असं जरा ठेवून त्याची शरीराची वेगळी आणि पायाचं त्याचं घोड्यागत पाय त्याच्याबद्दल काय सांगताल? पाय म्हणजे त्याचं काय झालंय पायाची मोठी मागची ती अशा जमिनीला मागे टेकते उदर नाक्या. असं म्हणजे घोड्यासारखं खुरायचं त्याचं. कसं काय म्हणजे लहानपणापासूनच तसं आहे. म्हणजे घेताना आमच्या ती डोक्यात नाही आलं बाबा ह्याचं असं ही आहे म्हणून. जेव्हा पळायला लागला तेव्हा त्याच्या त्या नक्याला लागायला लागलं खाली. ते आम्ही म्हणायचो ह्याला चाक तर थटत नाही, बैल तर माग पळत नाही, त्याचा पायाला पाय तर थटत नाही, म्हणजे नक्याला लागते काय नाही. मग ती नंतर आमच्या निष्कर्ष झाला की त्याच्या पायाच्या मुठी जी आहे ते अशा मागणं टेकते खाली जमिनीला. म्हणजे उंदर नक्कीच आणि नक्कीच अंतर जे 6 बोट 5 बोट पाहिजे ती ह्याला 2च बोट बसते. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे त्याला पायाचा मागचा. पण त्याच्या त्या कुठंतरी त्या पायामुळे त्याला फायदा होतो काय? जास्त गती लागते का? स्पीड लागते ना भरपूर त्याला. भरपूर म्हणजे भरपूर. आता बघताय तुम्ही स्पीडच्या बाबतीत त्याचा नादच करायचा. तो कसले बी रान चढ येऊ द्या उतार येऊ द्या तुमची माती असू द्या कसलेही रान असू द्या त्याला तो बाबा मला हिथं उतार लागला आणि मला हिथं चढ लागला असा विषय त्याचा काहीच. कारण जशी घोड्याला गती लागते तशी त्याला गती लागते है का ना? बाकी आता त्यानं तुमचं लय महाराष्ट्रात नाव केलंय. जायला तिथं आहेच केलं म्हणजे बैलानं नाव करून दिलं तर आमचं काही नाही पण बैलानं आपलं नाव करून दिले बऱ्यापैकी. आज कशी गाडी पळाली? गाडी चांगली पळाली. मध्ये पळाली त्या मापातच गाडी पळाली. होय. आज कोण ड्रायव्हर होतो? जळगावचा चंदू ड्रायव्हर होता. होय. मग त्यांचा ड्रायव्हर होते काय? त्यांचा ड्रायव्हर होता. बारीक ड्रायव्हर हाताला लागले ना जरा त्यामुळे जरा त्यांचा ड्रायव्हर होता. आपला बैल काय कोणालाही पळतो असं काय नाही. तोच ड्रायव्हर पाहिजे तोच ड्रायव्हर पाहिजे असं काय नाही. पण त्यातल्या त्यात जास्त बारीक ड्रायव्हर आणि फुल ड्रायव्हर. एखाद्याचा गरीबाचा बैल पळत असला तर त्याला बैल देणार का तुम्ही? बैल देणार की का आपल्याला बी गरीबाने दिले म्हणजे आपण बी गरीबाला देणारच की. तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.